वर्धा जिल्ह्यातील आर्वी एसटी आगारातून समोर आलेल्या एका व्हिडिओने प्रशासनाच्या कामकाजावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. प्रवेशद्वारावरील खड्डा बुजवण्यासाठी टाकलेल्या मुरुमावर रोलर चालवण्याऐवजी चक्क एसटी बसच वारंवार चालवून मुरुम दाबण्यात आल्याचा आरोप आहे. हा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला असून सार्वजनिक संपत्तीचा असा वापर योग्य आहे का, असा सवाल आता उपस्थित होत आहे. आर्वी एसटी आगाराच्या प्रवेशद्वाराजवळ मोठा खड्डा पडल्याने त्यामध्ये मुरुम टाकण्यात आला आहे. मात्र हा मुरुम समतल करण्याकरिता रोलरचा वापर न करता आगारातील एसटी बसच वारंवार त्यावरून चालवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेकरिता धावणाऱ्या एसटी बसचा अशा प्रकारे वापर करणे योग्य आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या प्रकरणी आगार व्यवस्थापकांना विचारणा केली असता समाधानकारक स्पष्टीकरण देण्याऐवजी त्यांनी उद्धट भाषेत उत्तर दिल्याचाही आरोप आहे. त्यामुळे केवळ या प्रकाराचीच नव्हे तर संबंधित अधिकाऱ्यांच्या भूमिकेचीही चौकशी करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. आर्वी आगारातील हा प्रकार केवळ एका खड्ड्याचा नाही तर सार्वजनिक संपत्तीचा वापर आणि प्रशासनाच्या जबाबदारीचाही आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी होणार का आणि जबाबदारांवर कारवाई होणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.